अ रोमॅन्टिक लव्ह स्टोरी भाग 8. ती खूप सुंदर दिसत असल्याने तिला त्याचा गर्व आहे. ती सतत जेम्सच्या जवळजवळ करत असते, पण तो तिचा स्वभाव असावा असं मला वाटतं. त्यात ती ओमची खूप जुनी मैत्रीण आहे. ओम, ती, वंश आणि राहुल सगळे कॉलेजपासूनचे फ्रेंड आहेत, रीता म्हणाली. बरं रीता, मी तुला इन जनरल काही सांगतो. रीता, आपलं ना एक एज असतं जेव्हा आपल्याला कुणा ना कुणाविषयी अट्रॅक्शन वाटायला लागतं. ते वय तसं अल्लड असतं. तारुण्यात नुकतंच पदार्पण करत असताना आपण कधी ना कधी चुकीच्या व्यक्तीची निवड करतो. कालांतराने त्या व्यक्तीसोबत आपलं पटत नाही आणि नंतर ते नातं तुटतं. त्यामुळे हे असं घडणं अगदी विचित्र आहे असं आपण म्हणू शकत नाही. उलट हे नॉर्मल आहे. प्रश्न तेव्हा येतो जेव्हा अशा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्नबंधनात अडकायला जातात. कधी कधी त्या मनापासून पूर्ण प्रयत्न करत असतात की नवीन नातं पूर्ण मनापासून निभावलं जावं, पण त्यांचा भूतकाळ त्यांच्या समोर येतो. अशा वेळेस त्यांनी संयम साधून ते नातं टिकवणं, आपल्या पार्टनरला विश्वास देणं गरजेचं असतं. तुला जर ओमबद्दल डाऊट असेल तर मी सल्ला देईल की तू पुढे जाऊ नकोस. हो, पण तुला जर असं वाटत असेल की ओम तुमच्या नात्यात पुढाकार घेत आहेत, तर तू तुझ्या निर्णयाचा विचार केला पाहिजेस. कैलास तिला समजावत म्हणाला. थँक्स दादा, मी तुझ्या सल्ल्याचा नक्कीच विचार करेल. त्याच्यासोबत बोलून रीताला खूप बरं वाटलं. रीताने कैलासचा निरोप घेतला आणि ती झोपी गेली. त्याच्यासोबत बोलून तिला खूप बरं वाटलं. ती शांत मनाने झोपी गेली. तो मात्र अजूनही जागाच होता. आजची संध्याकाळ त्याच्यासाठी खूप खास होती. त्याने आज अशा मुलीसोबत वेळ घालवला होता जी त्याच्यापेक्षा खूप वेगळी आहे, पण मनाने निर्मळ आहे. त्याने जवळ घेतल्यानंतर ती जी बावरली होती, कावरी बावरी झाली होती ती. हा अनुभव त्याच्यासाठी मात्र नवीन होता. ती ऑफिसमध्ये जशी असते त्याच्यापेक्षा अगदी विरुद्ध ती इतर वेळेला असते. तिचं खाणं, तिचं वागणं फार वेगळं होतं. गेल्या 10 वर्षात आज पहिल्यांदा तो टीनाला सोडून दुसऱ्या मुलीचा विचार करत होता. नाही म्हटलं तरी तिची आठवण मात्र त्याला यायचीच. वाईट मात्र त्याला या गोष्टीचं वाटायचं की तो आजही टीना टीना करतोय, तिच्या आठवणीत झुरतोय आणि ती मात्र आयुष्य मस्त एन्जॉय करते. तिला ओमच्या दूर जाण्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. टीना, खरं सांगतो, आता तुझ्यावर मनापासून प्रेम करण्याची इच्छाच होत नाही ग. तू माझ्या मनातून इतकी उतरली आहेस की आता नको वाटतं तुझं जवळ येणं, ओम मनात म्हणाला. रीता सकाळी नेहमीच्या वेळेला बाहेर पडली. आज तिला दिवसभर खूप काम होतं. बॅक टू बॅक मीटिंग्स होत्या. ती आताही फोनवरच बोलत होती. इतक्यात तिच्या गाडीला कुणीतरी हात दिला. त्या व्यक्तीला बघून मात्र तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. शेवटी तिने गाडी साईडला घेतली. ओम, तुम्ही इकडे काय करताय? आय मीन, तुम्ही आणखी ऑफिसला नाही गेलात? रीता म्हणाली. माझी गाडी बंद पडली, त्यामुळे आताच गॅरेजला दिली. मी तुझ्यासोबत ऑफिसला येऊ का? तो गाडीचा दरवाजा उघडत म्हणाला आणि सरळ आत येऊन बसला. खरंच गाडी बिघडली आहे का? तिने काळजीने विचारलं. नाही, मी मुद्दाम असं म्हटलं, तो स्माईल देत म्हणाला. ती न समजून म्हणाली. हो, ॲक्च्युली माझा एक मित्र आहे. तो आज फिरायला बाहेर गेलाय. त्याला माझी गाडी हवी होती. मी त्याला माझी गाडी दिली आणि इथे येऊन थांबलो. मला माहीत होतं तू याच रूटने जातेस, सो. ओम म्हणाला. तुला आवडलं नाही का मी तुझ्यासोबत आलेलो? ओम म्हणाला. असं काही नाही, माझ्यासाठी हे अनएक्सपेक्टेड होतं ना, म्हणून. रीता स्माईल करत म्हणाली. आज आपल्याला रिंग घ्यायला जायचं आहे. आई तुला बोलल्या असतील ना? ओम म्हणाला. हो, आई बोलली मला. जाऊया ना संध्याकाळी? रीता म्हणाली. ती ओमसोबत बोलत असताना तिचा मोबाईल वाजला. तिने त्याची परमिशन घेऊन कॉल रिसीव केला. पुढे कितीतरी वेळ ती समोरच्याला इन्स्ट्रक्शन देत होती. ओम तिच्याकडे एकटक बघत होता. कुणी विश्वास ठेवणार नाही. हीच ती मुलगी जी काल त्याच्यासोबत बोलताना बावरली होती. बोलून झालं तसं तिने कॉल कट केला. सॉरी, आज मीटिंग आहेत त्यामुळे. इट्स ओके. रीता, मला भूक लागली आहे. आपण ऑफिस जवळच्या कॅफेमध्ये जाऊया, ओम म्हणाला. तुम्ही नाश्ता नाही केला? तिने काळजीने विचारलं. आज घरून
लवकर निघालो त्यामुळे राहून गेला. तो म्हणाला. बरं ठीक आहे, जाऊया. तिने गाडी ऑफिस जवळच्या कॅफेसमोर उभी केली. ते दोघेही आत निघून आले. रीताने कॅफेमध्ये पाऊल टाकलं तसं अचानक तिच्या हृदयात धडधडू लागलं. तिचं मन बेचैन झालं, अस्वस्थ वाटू लागलं. ओमचं तिच्याकडे लक्ष गेलं. रीता, आर यू ओके? त्याने काळजीने विचारलं. हो, ठीक आहे मी, ती म्हणाली. नक्की ना? काही त्रास होत असेल तर सांग मला, तो काळजी घेत म्हणाला. तिच्या चेहऱ्यावरील बदललेले भाव बघून त्याला काळजी वाटू लागली. त्याने तिच्या हातात घेतला आणि तो आत जाण्यासाठी वळला. इतक्यात त्याची नजर समोरील टेबलकडे गेली. समोर राहुल आणि टीना बसले होते. टीना राहुलला अगदी चिटकून बसली होती. त्याच्या समोर एक माणूस बसला होता, पण तो पाठमोरा असल्याने कोण आहे ते समजत नव्हतं. ओमने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. एक गोष्ट गेल्या काही दिवसापासून त्याला खटकत होती, ती म्हणजे टीना आणि राहुलचं इतक्या जवळ असणं. हे सगळं आता घडत होतं की त्याच्या मागेही घडतच होतं हे त्याला समजत नव्हतं. त्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो रीतासोबत निघून गेला. हळूहळू 15 दिवस उलटून गेले. आज त्यांच्या लग्नाचा दिवस होता. ओम आणि रीताची मेहंदी आणि हळदी अगदी दणक्यात पार पडली. रीताचं लग्न होणार म्हणून तिचे आईबाबा खूप खुश होते. त्यांच्या मनात होता अगदी तसाच जावई त्यांना मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसळून वाहत होता. गेल्या 2 दिवसात ओमने तिला एकदा मेसेज देखील केला नव्हता. त्या भेटीनंतर आशाचा कॉल देखील आला नव्हता, ना मेसेज होता. लग्नाच्या आदल्या रात्री तिनेच ओमला कॉल केला. 1-2 वेळा कॉल करून देखील त्याने कॉल रिसीव केला नाही. तर तिने शेवटचा कॉल ट्राय करायचं ठरवलं. 2-3 रिंग नंतर समोरून कॉल रिसीव झाला. हॅलो रीता बेटा. आई, तुम्ही? हो बोल ना बेटा. काय ग, तुला ओमशिवाय करमत नाही का? आई तिला चिडवत म्हणाल्या. नाही, तसं काही नाहीये, ती हडबडून म्हणाली. इट्स ओके बेटा, मी मजाक करत होते. अगं, तो थोड्या वेळापूर्वी झोपलाय. घरात एवढे पाहुणे, त्यात हळदीचा फंक्शन इतके दणक्यात झालं की काय सांगू. सगळे खूप खुश आहेत. गेल्या काही दिवसापासून त्याची इतकी दगदग झाली आहे ना, त्यामुळे मीच त्याला जबरदस्ती झोपायला पाठवलं. उद्या फ्रेश नको का दिसायला तुम्ही दोघे? आई म्हणाल्या. हो. बरं, आशा पण झोपली असेल, रीताने अंदाज घेत विचारलं. कसलं? हा तिला शांत जगू देईल तर ना. उद्याची तुझी बॅग तिनेच भरायची अशी ऑर्डर सोडली आहे साहेबांनी. या सगळ्यात तिला वेळच मिळाला नाही म्हणून आता बसली आहे आवरत. ओमने तिला लिस्ट दिली आहे, त्याप्रमाणे सगळं रेडी करायचंय, आई म्हणाल्या. विनाकारण तिला त्रास, रीता म्हणाली. त्रास कसला बेटा? लग्न म्हटलं की या सगळ्या गोष्टी आल्याच. बरं मला सांग, तू आणखी जागी का आहेस? झोप नको का व्हायला तुझी? तुझं ओमकडे काही काम होतं का? मी तसा निरोप देते त्याला, आई म्हणाल्या. नाही, काही काम नाही. मी तर सहजच कॉल केला होता. तुम्ही पण लवकर झोपा, तुम्हाला देखील आरामाची गरज आहे, रीता म्हणाली. रीतासोबत बोलून आई त्यांच्या कामाला निघून गेल्या. रीता मात्र मोबाईल हातात घेऊन तशीच बसून राहिली. आज लग्न असल्यामुळे सगळेजण लवकर उठले होते. ओम नेहमीप्रमाणे लवकर उठून तयार होत होता. बाथ घेऊन झाल्यावर तो आरशासमोर उभा राहिला. आजपासून त्याचं आयुष्य पूर्ण बदलणार होतं. रीताच्या येण्याने बऱ्याच गोष्टी बदलणार होत्या. गेल्या काही दिवसात त्याने त्याच्या मनाची तयारी केली होती, पण तयारी करणं आणि प्रत्यक्षात फेस करण्यात फरक असतो. त्याने स्वतःला समजावलं आणि तो लग्नाच्या हॉलवर जाण्यासाठी तयार होऊ लागला. हॉलवर निघायचं असल्यामुळे रीता रेडी होत होती. ब्ल्यू कलरच्या साडीत ती खूप सुंदर दिसत होती. आपल्या मुलीला इतकं छान तयार झालेलं बघून तिच्या आईचं मन भरून आलं. त्यांनी मायेने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. कायम सुखात राहा बेटा, सगळ्यांना सांभाळून घे, नवीन आयुष्याला हसत सामोरे जा, ओमला जप,
आई भरल्या डोळ्यांनी म्हणाल्या. आईच्या डोळ्यात पाणी बघून रीताचं मन भरून आलं. ती आईला मिठी मारून रडू लागली. काकी, निघायला उशीर होतोय, कैलास म्हणाला. हो. आईने रीताला सोबत घेतलं आणि त्या खाली येण्यासाठी निघाल्या. आशाचं आवरून झालं तसं ती ओमला बघण्यासाठी निघून आली. ओम रेडी झाला. रेडी आहेस ना? आशा म्हणाली. हो. तू मला काल सांगितलं तसंच, आशा म्हणाली. हो आशा, मी तुला काल जे सांगितलं तसंच होईल, ओम म्हणाला. बरं चल, सगळेजण तुझी वाट बघतायत. ओम आशासोबत खाली निघून आला. रीताकडचे ऑलरेडी लग्नाच्या ठिकाणी हजर होते. ओम आला तसं त्याचं स्वागत करण्यात आलं. रीता तयार होऊन आरशासमोर बसून होती. जसजशी वेळ जवळ येत होती तसतसं तिच्या छातीत धडधडत होतं. रीता, शांत हो. तुझीच इच्छा होती ना ओमसोबत लग्न करण्याची? तर मग आता यावर जास्त विचार करण्यात काही अर्थ नाही. तो वेळ देखील निघून गेलाय. पण मला भीती वाटते की उद्या जर टीना आमच्यात आली तर मी ओमला नकार देऊ का? विचारांच्या ओघात तिने ओमला कॉल केला. रीताचा कॉल बघून ओमला आश्चर्य वाटलं. त्याने बाजूला जाऊन कॉल रिसीव्ह केला. हॅलो ओम. मला हे लग्न नाही करायचं, ती पटकन बोलून गेली. तिचं बोलणं ऐकून ओम देखील सुन्न झाला. पण क्षणभरच. आता वेळ निघून गेली आहे. रीता, तुला मी कालपर्यंतचा वेळ दिला होता. तुला जर नकार द्यायचा होता तर तू काल देऊ शकली असतीस. मी तुला मॅच्युअर समजत होतो, पण तू खूपच बालिश निघालीस. तुला तुझ्या घरच्यांचा तमाशा झालेला चालणार असेल, पण माझं तसं नाहीये ना. मी माझ्या फॅमिलीचा अपमान होऊ देणार ना माझ्यातील संयम संपला आहे आता. चुपचाप लग्नासाठी स्टेजवर निघून यायचं. तुला नसेल जमत तर मला सांग, मी तुझा हात धरून तुला घेऊन येईल. पण मी यापुढे तुझी मनमानी सहन करणार नाहीये. बोलून झालं तसं ओमने कॉल कट केला. ओम, काय झालं? त्याला चिडलेलं बघून आशाने काळजीने विचारलं. तू आताच्या आता रीताकडे निघून जा. मी तिच्यासोबतच लग्न करणार. तिची इच्छा असो अथवा नसो, तिने माझा अंत बघितला आज. ओम चिडत म्हणाला. काय झालं ओम? आशा म्हणाली. तिने आता लग्नाला नकार दिलाय आणि त्या नकाराची किंमत माझ्या नजरेत शून्य आहे. ओम कठोरपणे म्हणाला. गो. आशा काहीही न बोलता तिकडे निघून गेली. ओमचं बोलणं ऐकून रीता अस्वस्थ झाली. तिने एकदा सगळ्यांकडे बघितलं. तिचं मन भरून आलं. आपण ओमला सांगायला खूप उशीर केला हे समजलं होतं तिला. ती विचार करत असताना तिची नजर आशाकडे गेली. अरे आशा दीदी, तू इकडे? ईशा म्हणाली. रीताची तयारी झाली आहे का ते बघायला आले. बाहेर लग्नविधींना सुरुवात झाली आहे, त्यामुळे तिच्या मनात थोडी धाकधूक असणारच ना. त्यामुळे म्हटलं तिच्यासोबत थांबावं. आशा रीताच्या शेजारी येऊन थांबली. हो, हे खरं आहे, ईशा म्हणाली. आशा तिथे येताच ईशा तयार होण्यासाठी निघून गेली. तू मुद्दाम आलीस ना इकडे? रीता म्हणाली. हो, मी मुद्दामच आले आहे, कारण तू जो खेळ मांडला आहेस ना तो मी पूर्ण होऊ देणार नाही. ओमचं आयुष्य इतकं स्वस्त नाही जे तू उद्ध्वस्त करू शकशील. रीता, तुला लग्न म्हणजे खेळ वाटला का ग? तू अगोदर नकार दिलास तेव्हा ओमने तो मान्य केला होता ना, तर मग परत होकार का दिलास? रीता, तू ओमला आणखी ओळखत नाहीस. तो जर स्वतःची चूक मान्य करून तुझ्या समोर झुकू शकतो तर वेळ आल्यानंतर तुला झुकवू सुद्धा शकतो. आता या क्षणापर्यंत तो फक्त तुझा विचार करत होता. तुला कसं कम्फर्टेबल वाटेल याचा विचार करत होता. पण मला नाही वाटत आता तो असा विचार करेल. तुला माहीत नाही म्हणून सांगते. ओमने शपथ घेतली होती, लग्न केलं तर फक्त रीतासोबत, नाहीतर मी लग्नच करणार नाही. अगदी टीना त्याच्यासोबत लग्नाला तयार झाली असताना देखील त्याने तिला नकार दिला. आणि आज तू जर असं वागत असशील तर तो कधीही मान्य करणार नाही. आशा कडक शब्दात म्हणाली. रीता दीदी, तुला स्टेजवर बोलवलंय. ईशा तिला सांगत आली. सगळेजण रीताला घेऊन स्टेजच्या दिशेने यायला निघाले. रीताने स्टेजवर पाऊल ठेवलं. अंतरपाठाच्या एका बाजूला ओम उभा होता तर ती दुसऱ्या बाजूला उभी राहिली.
क्षणाक्षणाला तिच्या मनाची घालमेल वाढत होती. तिची नजर बाजूला उभ्या असणाऱ्या वडिलांवर गेली. त्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसडून वाहत होता. अंतरपाठ दूर झाला तसा दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले. बाहेर सनईचे सूर घुमू लागले. बाकी विधींना देखील लगेचच सुरुवात करण्यात आली. आई बाबा समोर असल्याने रीता चेहऱ्यावर हास्य घेऊन उभी होती. आल्यापासून तिने ओमकडे एकदाही बघितलं नव्हतं. त्याच्याकडे बघण्याची तिची हिंमतच होत नव्हती. ओमने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं तसं तिने डोळे मिटून घेतले. जबाबदारी, अपेक्षांचं ओझं तिच्या पाठीवर जाणवू लागलं. ओमने हात देऊन तिला उभं राहण्यासाठी सांगितलं आणि दोघे सप्तपदी चालू लागले. रीता, तुझं माहीत नाही, पण मी ही वचनं निभावण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. कदाचित आज तुला माझा राग येत असेल, पण एक दिवस मात्र तुला तुझी चूक नक्कीच लक्षात येईल. सप्तपदी पूर्ण झाली तसं सगळ्यांनी त्या दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव केला. फायनली रीता आणि ओम लग्नबंधनात बांधले गेले. दरवाजातील माप ओलांडून रीताने सरपोतदारांच्या घरात प्रवेश केला. रीताचं घरात धूमधडाक्यात स्वागत करण्यात आलं. ओमची आई तर इतकी खुश होती की रीताला कुठे ठेवू आणि कुठे नको असं त्यांना झालं होतं. ओम आणि रीता आत आले तसं त्यांना देवाच्या पाय पडायला नेण्यात आलं. देवाचे पाय पडून झाल्यानंतर ते दोघे आजोबांच्या पाय पडले. अखंड सौभाग्यवती भव. आजोबांनी रीताला आशीर्वाद दिला. हे तुझ्यासाठी छोटंसं गिफ्ट, बघ तुला आवडतं का? आजोबा रीताच्या हातात छोटा बॉक्स ठेवत म्हणाले. आशा, रीताला गीताच्या रूममध्ये घेऊन जा. रीता, तू फ्रेश हो आणि आराम कर. आई म्हणाल्या. हो आई. आशा रीताला गीताच्या रूममध्ये घेऊन गेली. 5 मिनिटात तिच्या बॅग्स देखील त्या रूममध्ये पाठवण्यात आल्या. तू चेंज करून घे, मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन आले. आशा रीताला म्हणाली. ती रीतासाठी कॉफी आणायला बाहेर निघाली. तेवढ्यात रीताने तिला हाक मारली. आशा मागे वळली. मला माहीत आहे तुला माझा राग आला आहे, पण माझ्या नजरेतून विचार करून बघ. मी टीना आणि ओमला सोबत बघितलं आहे, जे मला बिलकुल पटलेलं नाही. असे बरेच प्रसंग आहेत ज्यामुळे माझं मन ओमवर विश्वास ठेवायला तयार नाहीये.